इथे ना गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये शेवगा टाकायचा. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं नमक टाकायचं आणि छान उकळून घ्यायचं. पूर्ण शेंगा शिजवायच्या नाहीत आणि शेंगा जे मी कापून घेतल्यात ना त्याच्यावरचे पूर्ण साल काढायचे नाहीत. थोडे काढायचे, थोडे ठेवायचे. मग नंतरला मसाल्यासाठी कांदा भाजून घ्यायचा. कांदा, लसूण, थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये मग नंतरला मी खोबरं टाकलेलं आहे. ते पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं. जर तुम्हाला आवडत असेल ना तर आलं पण टाकू शकता. मी खोबरं, धने, जिरे आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. ते छान फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. जास्त मी त्याला तळू पण दिलं नाही. पूर्ण मसाला काढून घ्यायचा आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा. पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि मिक्सरला काढतेच त्याच्यामध्ये मी ना कोथिंबीर टाकली होती, ती दाखवायची विसरली. मग नंतरला मसाला काढला जो होता ना तो परत कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे टाकून तो मसाला टाकला. मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये मसाले टाकले. तुम्हाला जे आवडतील ना ते तुम्ही टाकू शकता. मी त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, सांबार मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकला होता. नंतरला मग त्याच्यामध्ये जे उकळलेल्या शेंगा होतात ना ते टाकल्या आणि त्याच्यामधलं जे पाणी होतं ना ते पण टाकलं. आणि पाणी ते फेकून द्यायचं नाही आणि दुसरं पाणी टाकायचं नाही. बघू शकता तुम्ही. इथे छान असं ग्रेव्ही झालेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. भाजी तयार आहे. शिजली पण छान.